विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल आपण जरूर पाहिलं असेल तर रय्यान इनामदार नीट या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. आपण स्क्रीनवर पाहू शकता शिवछत्रपती शिक्षण संस्था राजश्री शाहू महाविद्यालय लातूर. हेच का? राजश्री शाहू महाविद्यालय लातूर आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. काल दिनांक 26 मार्च 2024 म्हणजेच दहावीच्या शेवटचा बोर्ड पेपर, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहत असतात. इत्या 10वीच्या निकालानंतर इत्या 11वीमध्ये 3 स्ट्रीमपैकी एक स्ट्रीम निवडावी लागते. त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही 10वी जी परीक्षा संपलेली आहे, आपली 10वीचा निकाल लागणार आहे मे किंवा जूनमध्ये. तर 10वीच्या निकालानंतर आपण इत्या 11वीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं, तर कुठे ॲडमिशन घ्यावा? काही विद्यार्थी JEE सारखी परीक्षा देऊ इच्छुक असतात, तर काही विद्यार्थी नीटसाठी, काही तर MST किंवा काही अन्य परीक्षेसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील नामांकित कॉलेजमधील एक कॉलेज म्हणजे राजश्री शाहू महाविद्यालय लातूर पॅटर्न तुम्ही ऐकलं असेल, शाहू पॅटर्न असं ऐकलं असेल. या कॉलेजची वैशिष्ट्य मी तुम्हाला नंतर सांगतो. तर आता पुढे आपण कंटिन्यू करूया. 10वीच्या निकालानंतर त्या 11वीमध्ये तुम्हाला सांगितलं 3 स्ट्रीम म्हणजे काय? शाखा. 3 शाखापैकी एक शाखा निवडावी लागते. तर त्या शाखा 3 कोणत्या? कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स. बहुसंख्य विद्यार्थी सायन्स या स्ट्रीममध्ये प्रवेश घेतात. सायन्स स्ट्रीम म्हणजे विज्ञान शाखा, यामध्ये प्रवेश घेत असतात. 10वीच्या निकालानंतर आपल्या पालकांची काही स्वप्न असतात. तुमच्या पालकांची सुद्धा काही स्वप्न असतील की आमचा मुलगा किंवा आमची मुलगी हिनं डॉक्टर, इंजिनियर किंवा IPS, IAS व्हावा. तर डॉक्टर, इंजिनियर बनवायसाठी काय करावं लागेल? त्यासाठी हा व्हिडिओ आहे. महाराष्ट्रातील नंबर 1 इंजिनियर किंवा डॉक्टर घडविणारी फॅक्टरी असलेले महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालय म्हणजे राजश्री शाहू महाविद्यालय लातूर. पण लातूरच हे का सर? एवढे मोठे जिल्हे आहेत, एवढ्या मोठ्या जिल्ह्यामधील एवढे मोठे क्लास आहेत. RCC आहे, IIB आहे, विद्यारत्न आहे, अजून कोणते पण फिजिक्सवाला आहे. पण राजश्री शाहू महाविद्यालय लातूरच का? तर सांगतो, ऐका पुढे. भारतात प्रत्येक शासकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. ओके, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणजे लातूर जिल्ह्यातीलच विद्यार्थी. लातूर जिल्हा म्हणजे लातूर राजश्री शाहू महाविद्यालय लातूरचा एक विद्यार्थी असतो. एम्समध्ये सुद्धा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये राजश्री शाहू महाविद्यालय लातूरचाच विद्यार्थी. भारतातील नंबर 1 एम्स म्हणजेच एम्स दिल्लीमध्ये लातूरचाच विद्यार्थी आहे. तर पुढं प्रवेश. तर 10वीच्या परीक्षा संपल्यानंतर कॉलेज म्हणजेच हे राजश्री शाहू महाविद्यालय लातूर हे दोन स्टेप मार्फत विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. पहिली पायरी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट व दुसरी पायरी म्हणजे 10वीच्या टक्क्यांवर. तर स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? तर स्क्रीनिंग टेस्टमधून शाहू कॉलेज म्हणजेच लातूर राजश्री शाहू महाविद्यालय लातूर हे कॉलेज काय करतात? आपलं 10वीच्या परीक्षा संपल्या की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्क्रीनिंग टेस्ट म्हणून एक परीक्षा घेतली जाते. त्यातून 200 विद्यार्थ्यांची निवड करून ज्या विद्यार्थ्यांना नीटसारखी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी एम्स बॅच म्हणून एक निवड केली जाते. व ज्या विद्यार्थ्यांना IIT JEE सारखी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी IIT बॅच. तर काय आहे ह्याची पुढची स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय? स्क्रीनिंग टेस्टबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो. त्यापूर्वी जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा असेच नवनवीन नोटिफिकेशनसाठी. तर चला तुम्हाला सांगतो स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे काय. राजश्री शाहू महाविद्यालय हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्क्रीनिंग टेस्ट घेतं. यावर्षी 2024साठी 7 एप्रिल 2024 तारखेला आपले स्क्रीनिंग टेस्ट आहे. जे विद्यार्थी नीट देऊ इच्छितात त्यांच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 विषय असतात. जे विद्यार्थी JEE देऊ इच्छितात त्यांच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ. तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथचा पेपर सकाळी असणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा पेपर संध्याकाळी असणार आहे, दुपारी असणार आहे. तर स्क्रीनिंग टेस्टमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो, स्क्रीनिंग टेस्टमधून होतकरू, हुशार व जिद्दी विद्यार्थी काढले जातात व ह्यांची स्वतंत्र बॅच केली जाते. तुम्हाला पहिल्यांदा सांगितली एम्स बॅच व IIT बॅच. तर का सर, जर आम्हालासुद्धा या स्क्रीनिंग टेस्टमधून एम्स बॅच किंवा IIT बॅचमध्ये जायचं असेल तर काय करावं लागेल? चला तर सांगतो. स्क्रीनिंग टेस्ट 2024 PCB आणि PCM. PCB म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. ज्या विद्यार्थ्यांना नीट द्यायची आहे त्यांच्यासाठी. PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ. ज्या विद्यार्थ्यांना IIT द्यायची आहे त्यांच्यासाठी. चला तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजीबद्दल मी तुम्हाला
म्हणजे दोन्हीचा एकदाच सांगून टाकतो. 400 मार्काची दोन्हीमध्ये परीक्षा असणार आहे. 200 रुपये ह्याची फीज आहे रजिस्ट्रेशनची. रजिस्ट्रेशन करण्यासाठी www.राजश्री शाहू महाविद्यालय लातूर या नामांकित संकेतस्थळावर जाऊन आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे. चला तर सांगतो. फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्र 25 क्वेश्चन, केमिस्ट्री रसायनशास्त्र 25 क्वेश्चन, बायोलॉजी जीवशास्त्र 25 क्वेश्चन, ऑब्लिक मॅथ गणित 25 क्वेश्चन, मेंटल ॲबिलिटी बौद्धिक क्षमता प्लस बेसिक मॅथ दोन्ही मिळून 25 क्वेश्चन, असे 100 क्वेश्चन 400 मार्क. निगेटिव्ह सिस्टम आहे. तर म्हणजे समजा जर आपले एक उत्तर बरोबर आले तर +4, जर एक उत्तर चुकले तर -1. निगेटिव्ह सिस्टम. कॉलेजची वैशिष्ट्य म्हणजे कॉलेजमध्ये क्वालिफाईड टीचर्स आहेत. ऑल इंडियामधून टीचर्स शिकवायसाठी ह्या कॉलेजमध्ये असतात. क्वालिफाईड टीचर्स वीकली टेस्ट घेतले आहे. शाहू कॉलेजचा पेपर जर आपण दिला असेल, कोण आपला भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांना विचारा शाहू कॉलेजचा UT टेस्ट म्हणजे आपली युनिट टेस्टचा पेपर कसा असतो, अजून CTचा पेपर कसा असतो. जर तुम्ही विचारलं तर म्हणतील, कारण की शाहू कॉलेज आणि बाकीच्या क्लासमध्ये खूप फरक आहे. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6पर्यंत कॉलेज चालू असते. नंतर सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 11:30 वाजेपर्यंत शाहू कॉलेजची लायब्ररी म्हणजेच ग्रंथालय चालू असते विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी. कॉलेजमध्ये एक 60,000 रुपये पर इयरची फीज आहे कॉलेजची. 11वीची 60, 12वीची 60 आणि मेस अधिक हॉस्टेल या सुविधा विद्यालयाकडून आहेत. म्हणजेच मेस कॉलेजची पण आहे आणि हॉस्टेल पण आहे कॉलेजचं. पण हे हॉस्टेल फक्त मुलींसाठी आहे, मुलांसाठी मुबलकच हॉस्टेल आहे. तर आता चर्चा करूया बोर्ड. तर मी तुम्हाला स्क्रीनिंग टेस्टबद्दल काही सगळं सांगितलं. तर सिलेबसचं स्क्रीनिंग टेस्टचा आपल्याला ह्याच वेबसाईटवर भेटेल. जर तुम्हाला हे विचारायचं असेल की अभ्यास कसा करावा, त्यासाठी मी काल एक पोस्ट आज सकाळी एक पोस्ट टाकलेली आहे. त्या पोस्टवर फक्त खाली लिहा स्क्रीन टेस्टचा अभ्यास कसा करावा यासाठी पाहिजे असेल तर व्हिडिओ तिथं फक्त टाका स्क्रीन टेस्टचा अभ्यास. मी नवीन व्हिडिओ टाकीन तुम्हाला. जर आपल्याला बोर्ड एक्झाममधून या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आपली निवड रेग्युलर बॅचमध्ये होती. तर बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला 98% पुढे तरी मार्क हवेत. जर आपल्याला 10वीला 98% पुढे मार्क असतील तर तुम्ही ही करू शकता. तर आपल्याला प्रिपरेशन कशी करायची, या टेस्टमधून कसं सिलेक्ट व्हायचं, जर तुम्हालासुद्धा या टेस्टमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर उद्या 28 मार्च मी आपल्या सर्वांबरोबर लाईव्ह नाही तर आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकतो. तो व्हिडिओ पहा. मी त्याच्यात सांगेल स्क्रीनिंगचा अभ्यास कसा करावा, कोणते धडे आहेत, कोणते यूट्यूब चॅनल आहेत. तर आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबून टाका मित्रांनो.